चला तर मंडळी, तळी बंधूंकडे आज हे ग्राहक कुठून आलेत ते विचारलं. होय, काय नाव आहे तुमचं ॲडव्होकेट वाळून आणि कुठून आलेत तुम्ही? टाकळीकडे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर. काय बोलताय, एवढ्या लांबून कसं काय हो? आमच्या गावात हनुमानाचा सप्ताह आहे. बरं. सप्ताह निमित्त 2,500 लोकांची पंगत आहे. हा, हा, हा. पंक्तीसाठी शिपी आमटीसाठी मसाल्यासाठी चालतो. बरं, गेल्या बरं. वर्षी सुद्धा आम्ही इथून मसाला नेला होता. हा 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 त्याची चव फार चांगली आहे आणि लोकांना फार आवडला. घरगुती मसाले असतात, त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काय नसतं. बरं. त्याच्यामुळे सर्वांना आवडतात. त्यामुळं तो नेतो आणि त्यांची 35 वर्षांची परंपरा आहे. म्हणजे गेल्या वर्षी चव पाहून लोकांचा प्रतिसाद बी चांगला होता आमच्या पंक्तीला. त्यांनी चालतंय. ओके. तर मंडळी लगेच आपण चाललोय टाकळे कडेवाडीच्या गावामध्ये. तर फायनली मंडळी आपण पोहोचलोय टाकळी कडेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे. चला तर मग सगळ्यात आधी आपण बजरंग बलीचं दर्शन घेऊयात. तर या ठिकाणी मंडळी श्रीराम व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे. चला तर मंडळी, ह्यांना आज विचारूयात इथं नेमका आचार्य कोण आहे. होय, काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश कानगुडे. आणि इथं आचार्य कोण आहेत? बरं. तर चला मंडळी, आपण ह्यांना विचारूयात की आज काय बनवणार आहे. होय, आचार्य तुम्हीच आहेत का? तर आज काय बनवताय तुम्ही? किती लिटर? 800 लिटर आणि काय कार्यक्रम आहे आज इथं? कार्यक्रम बरं. आणि त्या शेपी आमटीसाठी मसाले कोणते कोणते वापरताय तुम्ही? बंधूचे मसाला राशीनमध्ये बरं. का हो, त्यांचेच का मसाले आणले तुम्ही? मसाले एक नंबर आहे. बरं. क्वालिटी आहे, त्यांची परंपरा आहे 35 वर्षाची. बरं. तर मंडळी, हेच ते दळवी बंधूंचे घरगुती पद्धतीने बनवलेले शिपी आमटीचे मसाले. चला तर लगेच बघूया दळवी बंधूंच्या शिपी आमटी मसाल्यांची रेसिपी. आणि आता ही काय टाकताय? कांदा पेस्ट आहे, टॅमॅटो पेस्ट, खोबरा किस, काय टाकताय तुम्ही? जिरं टाकतोय, हे दळून बंधूंचे हळद पावडर, हे अद्रक आहे, बरं. हे लसूण बरं. पेस्ट आहे, कोथिंबीर आणि पुदिना, दळून बंधूंची तरी पावडर, होय, आता हे कोणता मसाला टाकताय? दळून बंधूंचा सीपी आमटी सिक्रेट मसाला आहे, बरं. हे कोणता मसाला आहे? दळून बंधूंचा घरगुती बनवलेला काळा मसाला, दळून बंधूंचा इसरू. बरं. आणि हे टाकल्यानंतर त्यात शिजवलेली डाळ आणि हे पाणी. तर मंडळी, दळवी बंधूंकडे शिपी आमटी मसाल्यांबरोबरच तंदुरीसाठी, जागरण गोंधळासाठी मटनचे सर्व मसाले 20% डिस्काउंट वरती मिळतील. आणि तसेच तुम्हाला दळवी बंधूंसारखे मसाले घरीच बनवायचे असतील तर त्याचे सर्व साहित्य त्यांच्याकडे मिळेल. तसेच सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले मिळतील. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, या शिपी आमटीला एक नंबर अशी खतरनाक तरी आलेली आहे. कशी झाली शिपी आमटी? कशी झाली आमटी? कशी झाली शिपी आमटी? एकच नंबर. होय, कशी लागते आमटी? आमटी खूप छान लागते. कशी लागते आमटी? एक नंबर. कशी लागते आमटी? एकदम छान. तुम्हाला पण दळवी बंधूंचे मसाले खरेदी करायचे असतील तर या नंबरला संपर्क करा.